नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूरमध्ये बदलापूर मुरबाड बस जी आहे ती पुन्हा एकदा बंद पडलेली आहे. गेल्या 1 तासांपासून ही बस जी आहे बदलापूर पश्चिम परिसरात बंद पडली. तर तुम्ही विचार करत असाल यामध्ये नवीन असं काय आहे, तर बघा जे काही प्रवासी होते त्यांना पर्यायी म्हणून एकतर दुसरी बस जी आहे ती लवकर उपलब्ध करायला पाहिजे होती. तर 1 तासांपासून हे जे काही प्रवासी आहेत ते याच ठिकाणी बसलेले आहेत. मात्र अद्यापही अजूनही त्यांना जाण्यासाठी काही मार्ग नाहीये. तुम्हाला कुठे जायचंय? सोनाला. सोनाला किती वाजेपासून थांबलाय तिथे? आम्हाला इथं तर 12 वाजल्या ना, आता 10 वाजेपासून आहो मी. हा या. बरं, तुम्ही त्यांना विचारलं नाही का पर्यायी बस वगैरे किंवा कसं जाणार तुम्ही आता? मग तर सांगितलं आम्हाला इथं थांबा, मग आम्ही थांबलो. तुम्ही 10 वाजेपासून थांबलेले आहात. हो. आता तुम्हाला माहितीये की किती वाजले बघा, 1:30 वाजत आलाय आता. हा, मग 1:30 वाजत आलं तर आम्ही काय करायचं? आता गाडी आली ते दुसरी, तर त्या गाडीने जायचं होतं. आम्ही याही थांबवलं आम्हाला. का नाही जाऊ देत? येणार आहे, दुसरी गाडी येणार आहे. Time जातो आहे ना इथे. हो. तरी वाट बघत असतो. मग कशासाठी आलेलात बदलापूर? मग आम्ही चाललो सोनाला, माझ्या पोराला आणायला चाललो मी. मग आता वेळ होणार असेल ना खूप. लग्न झालं ना त्यांचं, हा. तर ते पोरीला आणायचं असं आहे. मग आता तुम्ही 2 तासापासून थांबलायत का? हा हा 2 तास झालं. बस कस काय बंद पडली, काय माहिती पडलं का? काय झालं होतं? काय माहिती काय काय झालंय काय नाही, आम्हाला काय माहिती. तिकीट काढलं का तुम्ही? मग तिकीट येऊ काय आहे? काढा बरं तिकीट. किती रुपये घेतले तुमच्याकडनं? बघा, यांनी तिकीट काढलंय, सगळं काढलंय. मग दोन तासांपासून यांना इथे बसवून ठेवलेलं आहे. येऊ काय? हे बघा, हे तिकीट काढलंय यांनी 18 रुपये. मी एक बॅक कॅमेरा करून तुम्हाला यांचं तिकीट पहिले दाखवते. हे बघा, रोप तिकीट 18 रुपयाचं यांनी काढलंय. बदलापूर रेल्वे स्टेशन पासून ते यांना जायचंय सोनावळे. ओके, आता तुम्हाला इथे त्यांनी 2 तास हे घ्या, तुमचं तिकीट नीट ठेवा. 2 तासांपासून बसवून ठेवलंय. हो, 2 तास काय सांगतात ते? का जाऊ दे? ते सांगते आणि बोलतो बस येणार आहे दुसरी. मग त्यासाठी आम्ही बसलो इथं. मग आम्ही काय इथं उपाशी बसून राहू सारा दिवस? हा? काय दिलं का त्यांनी खायला? काय देतील? तुम्ही जाऊ पण देत नाहीये का? नाही जाऊन देत ना. आता त्या बाकीच्या बाया होत्या त्या गेल्या त्या गाडीनं, आम्ही जात होतो तर आम्हाला जाऊन दे नाही दिलं. त्या विचारून बघा ना त्यांना. काय बोलतात दादा ते? काय बोलतात? मुरबाडला जायचे बोललो, तिकीट फारा इथून बस आपला जायला. तो बोलला आम्ही तिकिटा फाडले, आम्ही काय तिकिटा फाडू. ते नाही घेतला आम्हाला. ती बाकीचे गेलेत काही. आता जायचे आम्हाला मुरबाड. पकडून ठेवलंय का त्यांनी? काय नाही पकडून काय ठेवू, तिकिटा फाडले आम्ही, डबल पैसे करा भरू. असं बरोबर आहे. मग ते तुम्हाला जागा पण देत, दुसरी बस पण देत नाही. नाही ना, आले बोलतो येईल आता तेव्हा ते थांबले. थांबलायत. आम्ही ही सगळी एकच गाडीला आम्ही आलो, त्याच गाडीला 10 साडे 10 वाजता. मग आता 1:30 वाजता आला तरी तुम्ही इथेच थांबलाय. मग कुठे जावाच्या गाड्या नाही ना कुठे दुसरे. जायचंय? आम्हाला शेलगाव शिरोशी पार मुरबाड तालुका. नेहमी बसचा प्रॉब्लेम असंच आहे, असं बेकारी अशीच आहे नेहमीच अशी. मतदान करतात का आता तुम्ही? आम्ही मतदान करतो, पण ते कुठं आलो तरी काय घेतात, पुढारी घेतात, ते आपला स्वार्थ करते. झालं का? काय वाटतं, मतदान करून पण तुम्हाला सुविधा मिळेल? काही नाही, सुविधा नाही काही बाबा, आम्हाला काही नाही. आम्ही द्यायचं मत फुकाट, जाऊ दे खाऊ दे, काही नको आम्हाला. त्रास होत असेल ना, घरी वाट बघत असतील. मग माणसा घरी वाट आलो कुठून, खोपिवलीच्या आलो बाई, लोकलला आलो, इथं गाडी आली तर मग आम्ही बसलो. मग चालले गाडी मुरबाडला, आम्ही जावा. तर त्या काय आता तुम्ही घरच्यांना की मला यायला अजून वेळ लागेल. सांग, त्यांना फोन लागेल का? नाही. घरचे नंबर नाही ना. सांगितलं तर ऐकतील ते. ऐकतील. त्यांना फोन केला पण नाही आवाज आला. आम्हाला टाइम लागेल 4-5 वाजतीला. 4-5 वाजतील. मग काय जवळ आहे का? इथून गाडी मुरबाडच्या परत टोकवडा शिरोशी हलवा गाडी मिळेल तेव्हा तर बरोबर. लय वेळ लागेल. तुम्हाला कुठं जायचंय? आम्ही दोघा बरोबर सोबतच आहेत का? हा, आम्ही दोघा. नाही लागली का एवढं 2 तास? आता इथे एवढी जागा हिंडलो, वडापाव नाही ना काहीच नाही, कुठे जाऊ आता सांगा? एवढी हाट्याला बोलते इथे काय अशा जागी गॅस नाहीये ना लोकांना. काय तेव्हाच बंद झाल्यात लोकांच्या हाट्याला. नाही तर भूक लागली तरी तसेच बसले. आता बसतो तसं कुठे जाऊ, कोणत्याकडे मागू? हे पैसे असून त्याचा उपयोग काय? बाय कंडक्टरला सांगायचं ना त्यांना. तो काय देईन आता? आता ते काय बोलणार आहे का? आम्ही एवढ्या शहाणू मग काही गाडी बंद केली ना, बंद केली तर मग पडली तर त्याही मग फोन करून सांगायचं ना का इथे शीट राहिलेत म्हणून. काय बोलतात ते? हा, आले गाडी बोलतो. गाडी आली तर मग कुठे आली? आली आली बघा, गाडी आली. आपण लाईव्ह केलंय आणि गाडी आली. आता बघूया आपण अजून किती वेळ यांची गाडी येते. काय झालेलं गाडीला दादा? काय झालेलं गाडीला? कुठलाय पाण्याचा? वाटतं काय जरा महावितरणाने चांगल्या बसेस प्रोव्हाइड केल्या पाहिजे. घेतल्या काही, आल्यात काही नवीन बसेस येतात ना. तुम्हाला पण त्रास होत नसेल ना? किती वेळ तुम्ही प्रवाशांना असं थांबवून ठेवणार, बरोबर की नाही? नाही, गाडी तर आता आपली गेलेलीच आहे आणि 5-10 मिनिटांमध्ये येईल ना गाडी.
पासून म्हणजे पाण्याचा पाईप फुटलेला आहे. हा आता मॅडम माणसाचा भरोसा नाही आणि गाडीचा काय भरोसा आहे. पाईप गरम होऊन फुटला. पाहिजे ना, घेतल्यात ना बस. ते वाटतच आहेत ना. मग बदलापूरकरांना देखील लवकरात लवकर चांगल्या दर्जाच्या जर बस मिळाल्या तर बरं होईल. आपण बघतोय की ग्रीन कलरचं पाणी जे आहे त्या याच्यातून निघालं. पाईप फुटलेला आहे अक्षरशः. 1 तासांपासून या ठिकाणी 1-1.5 तासांपासून प्रवासी थांबलेले आहेत. आणि ही आहे मुरबाडच्या बसची अवस्था. हा आहे आपल्या बदलापूर शहराचा विकास. बदलापूरकरांना मागे सुद्धा सांगितलं होतं की ज्या काही बस असतील त्या चांगल्या दर्जाच्या बस ज्या आहेत त्यांची सुविधा झाली पाहिजे. परंतु तरी सुद्धा बदलापूरकरांना नेहमी अशा समस्यांना सामोरे जावं लागतं. आता सुद्धा आपण बघतोय की काही महिला आहेत, इथे मुली आहेत, तर त्या सुद्धा इथे थांबलेल्या आहेत खूप वेळेपासून. आज पळू नका. तुम्ही कधीपासून थांबलाय तिथे? 10-15 मिनिटं झालं. पडली. नाही, बस अगोदर बंद पडले. आता आलो आम्ही इथे कामाला. कुठे जायचं तुम्हाला? कुडेरान बरडपाडी. तर आपण बघत आहोत की नागरिक खरं तर बोलायला घाबरतात. परंतु बघा, याच्यामध्ये नाहीतर कंडक्टरची चुकी असते, नाहीतर जे काही ड्रायव्हर आहे त्यांची चुकी असते. परंतु मग चुकी नेमकी कोणाची? तर बदलापूरकर हा प्रश्न विचारत आहे. आता अखेर ही समस्या कधी सुटणार? जे काही आपले परिवहन मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा पोहोचला पाहिजे. त्यांनी खरं तर या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की बदलापूरची वाढती लोकसंख्या. पहिलेच आपण मुरबाडला बघत असाल तर मुरबाडला एकही ट्रेन नाहीये.